डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शेवगाव तालुक्यात विविध ठिकाणी अभिवादन. आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे चालतो देश. रामनाथजी राजपुरे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्ताने शेवगाव तालुक्यात गावागावात विविध शासकीय कार्यालयात आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तर बालमटाकळी येथे महिला व आंबेडकरी अनुयायांनी वृक्षारोपण करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान आहे, त्या संविधानाच्या आधारानेच आपले सर्व व्यवहार चालतात, अशा या लिहिलेल्या संविधानाच्या कोणत्याच कलमाला कोणीही बोट लावलेलं नसल्यानेच संविधानाच्या आधारे संपूर्ण देश चालतो, अशा या महामानवास देशभरातील जनता कोटी कोटी प्रणाम करतात, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामनाथजी राजपुरे यांनी केले. कोट्यवधींचे प्रेरणास्थान असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे केवळ एक दिवस नसून तो समता, न्याय आणि बंधुत्वाचा उत्सव आहे. त्यांनी दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र आजही समाजाला प्रगतीची दिशा दाखवत आहे. यावेळी सरपंच डॉक्टर राम बामदळे, रोहिदास भोगले, मुरलीधर भोगले, चंद्रकांत गरड, कासमभाई शेख, हरिश्चंद्र घाडगे, कमोभाई शेख, विठ्ठल देशमुख, राजू इंगावले, विक्रम बारवरकर, दिलीप भोगले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. पांडुरंग निंबाळकर, अहिल्यानगर, शेवगाव. आणि निश्चितपणे लोकशाहीमध्ये आज या संविधानाला एवढं महत्त्व आहे की त्या संविधानाच्या आधारेच आपण रोजच्या जीवनामध्ये प्रत्येक कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या ठिकाणी चालतात. या ठिकाणी असणारे कोर्ट असतील, न्यायालय असतील, विविध सामाजिक क्षेत्रातील सर्व कार्यालय असतील, आजही या घटनेला धरूनच त्या ठिकाणी चालतात. आणि निश्चितपणे त्याचं प्रतीक आहे की आपण सर्व मिळून सर्व जाती धर्माची मंडळी एकत्र येऊन या ठिकाणी आंबेडकर जयंती साजरी करतो. आपण आपल्या गावामध्ये पाहिलं, या ठिकाणी सर्व हिंदू, मराठी, मुस्लिम, दलित सर्व समाजाची मंडळी एकत्र येऊन प्रत्येक वर्षी पुढाकारानं आंबेडकर जयंती आपण साजरी करतो. निश्चितपणे त्यांनी जो संदेश दिलेला आहे की शिका, संघर्ष करा, संघटित व्हा, त्या पद्धतीनं आज आपले युवक या ठिकाणी वागत आहेत. आणि गुन्ह्या गोविंदानं याचं उदाहरण आपल्या बालमटाकीने द्यायचं ठरलं तर आजपर्यंत एकही कुठलाही अॅट्रॉसिटीचा गुन्हा आपल्या गावामध्ये दाखल झालेला नाही, खोटा गुन्हा कुठल्या प्रकारे दाखल होत नाही. आणि हे जे संस्कार आहेत हे संस्कार महत्वाचे आहेत. भविष्यात सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने या ठिकाणी चालावं लागेल. आणि या ठिकाणी मी माझ्या राजपुरे परिवार, गावची सोसायटी असेल, सर्व बालमटाकी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो. आणि निश्चितपणे सर्व आमच्या बांधवांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो.